तर मित्रांनो, कसे आहात? तब्येत पाणी ठीक ना? हा, माहिती आहे सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत, पण याच कामातून वेळ काढून आपल्याला थोडंसं आपल्या शरीराकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर मधले शासकीय मैदान. जसं की आपण बघत आहोत की इथे सर्व वयोगटातील लोक आलेले आहेत. काही लहान मुले आहेत, काही तरुण वर्ग आहे आणि वयस्कर मंडळी देखील आहेत. तर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, त्यांना प्रश्न विचारणार आहोत आणि जो प्रश्नांची बरोबर उत्तर देईल त्यांना आपण छान असं गिफ्टही देणार आहोत. चला तर बघूयात कोण जिंकतंय. हाय, नाव काय तुझं? तृप्ती रासेराव. तृप्ती, काय करतेस आता तू? मी आता सध्या कॉलेजला 11वीला. कोणत्या कॉलेजमध्ये आहे? भारती विद्यापीठ. ओके, दोघी फ्रेंड्स आहात? हो. अच्छा. तर एका बेंचवर बसता तुम्ही? हां. तुमची फ्रेंडशिप कशी झाली? फ्रेंडशिप म्हणजे भेटल्यावर तर काय एकमेकांशी बोलणं झालं नाही, पण जसं जसं दिवस गेले मैत्री पक्की झाली. 11वीत झाली का लहान? 11वीत. तुझं ड्रीम काय? माझं ड्रीम पोलीस भेट. आता अकॅडमीसाठी आली का? हो. जे टायमिंग काय असते? टायमिंग 5:30 ते 7. तर आपण आपल्या प्रश्नांकडे पण वळूयात. तुझा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? मुंबई. मुंबई. कन्फर्म आहेस? नाही, तिला विचारलंय. कन्फर्म असेल तर आहे मग. कन्फर्म आहेस का मुंबई? तर तृप्तीचं पहिलं उत्तर बरोबर आहे. टाळ्या झाल्या पाहिजे. दुसरा प्रश्न विचारेन, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? राज्य प्राणी वाघ. 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 थोडस आठव. वाघच. कन्फर्म आहे? नाही, या प्रश्नाचं मात्र उत्तर चुकलेलं आहे. हाय. हाय. नाव काय तुझं? अनुष्का उस्माने. काय करतेस आता? आता सध्या 12वीची परीक्षा दिली. एक्झाम कशी गेली? चांगलं गेलं. सायन्स होतं? कॉमर्स? कॉमर्स. अकाउंटिंग कसं गेलं? चांगलं गेलं. पेपर हार्ड नव्हता? होता थोडा. मॅथ्स आवडतं? नाही. मग ही तुझी फ्रेंड आहे? हां. बाकी आणखीन आता पुढं काय करायचं ठरवलं? आता पोलीस भरतीच करणार आहे. अकॅडमीला डेली म्हणजे रोज येते? हां, रोज येते. म्हणजे ते स्वप्न आहे का तुझं? हां, स्वप्न. तेच का स्वप्न, म्हणजे दुसरं काही करायला नाही का? नाही, वडिलांसाठी तेच करायचं. पप्पांचं स्वप्न आहे? हां, पप्पांचं स्वप्न पूर्ण पप्पांसाठी करायचं. पूर्ण स्वप्न. तर दुसऱ्या कोणत्या गोष्टींमध्ये आणखीन आवड? नाही, मग कॉलेज, अकॅडमी हे सगळं मॅनेज होतंय? करते तसंच चालू आहे. तर तुला काही प्रश्न विचारेन. पहिला प्रश्न आहे तुझा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? राष्ट्रपती पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू? नाही नाही. अकॅडमी मध्ये अभ्यास करते अजून म्हणजे ग्राउंड सोडून? नाही अजून. बघा, आठवेल. दादा, नाव काय तुमचं? श्रीसेल वाघमोडे. काय करता तुम्ही? हीच पोलीस वरती प्रॅक्टिस करतो. ग्रॅज्युएशन झाले? हा, ग्रॅज्युएट झाले. कशामध्ये केले? BA BA मध्ये. त्याच्यानंतर आता फक्त फोकस अकॅडमी हा, म्हणजे ड्रीम ऍक्च्युली कोणती पोस्ट साठी करते? पोलीस वरती. पोलीस कॉन्स्टेबल. हा, तर आता जॉब वगैरे दुसरं काही करताय? नाही काय करत Academy नाही. सोडून. फक्त ही चालू. फक्त हा. काय वाटतं इन फ्युचर सक्सेस होईल इथं? होईल. मेहनत करताय? हा, करतो. नक्कीच. आय होप तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हाल. आपण थोडंसं प्रश्नांकडे येऊयात. तर अकॅडमी तर आहे, ग्राउंड तर आहे, त्याच्याबरोबर बाकीचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागत असेल, तो होता? होते. त्याच्यामध्ये तर तुम्ही भरपूर काही गोष्टी वाचलेल्या आहेत, तर त्यातलेच काही प्रश्न विचारेन मी. तुमचा पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद? राष्ट्रपती ना? हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कन्फर्म आहे? हो, कन्फर्म. बघा तेच. दादांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत. तुमचा दुसरा प्रश्न आहे, भारताचे संविधान केव्हा लागू झाले?
केव्हा लागू झालं? 26 नोव्हेंबर 1949. नीट बघा. 26 नोव्हेंबर 1949 लागू झालं. लागू झाले. लागू झाल्या म्हणून. लागू झाले. 26 जानेवारी 1950. बरोबर आहे. हा बघा. बरोबर आहे. 26 जानेवारी 1950. म्हणजे कन्फ्युज होऊ नका. नाही नाही कन्फर्म. क्या बात आहे. दादांच्या दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर अगदी बरोबर आहे. टाळ्या झाल्या पाहिजे जोरात. तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारेन. भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोणता? दिग्गोई आसाममध्ये. कन्फर्म आहे. कन्फर्म. दादांच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तरही अगदी बरोबर आहे. त्या बात आहे. खूप जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे त्यांनी तिन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत. तर दादांना भेटतं एक छान असं चांदीचं गिफ्ट. नमस्कार दादा. नमस्ते. काय करता तुम्ही? पोलीस भरतीची प्रॅक्टिस. तुम्ही पण पोलीस भरतीची करता? हा. तर ते सोडून दुसरं काही करता? जॉब किंवा आणखी दुसऱ्या एज्युकेशन मध्ये काही interest? प्रॅक्टिस. फक्त पोलीस भरती. लहानपणापासून स्वप्न आहे का? हा, लहानपणापासून स्वप्न. हे तर तुम्हाला पहिला प्रश्न विचारेन. महाराष्ट्रातील संत्रीचा जिल्हा कोणता? नागपूर. नागपूर आहे. हा. दादांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारेन. महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा कोणता? संस्कृत कवींचा जिल्हा वर्धा. वर्धा. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मात्र चुकलेलं आहे. हाय, नाव काय? कोमल प्रकाश गायकवाड. काय करतेस तू आता? मी आता 11वीला इन ग्राउंड करते. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स. आर्ट्सने. तर म्हणजे स्पोर्ट मध्ये तुला आवडतं? हो. म्हणजे ड्रीम काय आहे तुझं? मला पोलीस बनायचं. ते सोडून दुसरं काही कशामध्ये आवड? फॅशन डिझाईन. वाव, त्याच्यामध्ये पण करिअर छान करतो. तुझा पहिला प्रश्न आहे. संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव कोणते? नाही सांगायचं नाही. मराठी आवडते ना तुला? मराठीचा एकदम सोपा प्रश्न आहे. विचारून नाही सांगायचं. तुझ्या तू सांग. माझ्याकडे बघून सांग. येत आहे? नाही. ठीक आहे. पण छान बोलतेस तू. छान वाटलं बोलून तुझ्याशी. नमस्कार दादा. नमस्कार. काय करता तुम्ही आता? मी ॲथलेटिक्स स्पोर्ट्स टीचर आहे. ॲथलेटिक्स आणि पोलीस भरती पण यांना प्रॅक्टिस देतो मुलामुलींना. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता तुमचं शेड्यूल कसं आहे? तुम्ही स्टुडंटना वगैरे कोणती म्हणजे कोणती ट्रेनिंग देता, कसं शिकवता, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आणि तुमची स्वतःबद्दल पण माहिती सांगा. मी सुनील जाधव. गेल्या 10 वर्षापासून इथे ट्रेनिंग सेंटर मी चालवतो इथं. आणि एशियन पण मी खेळून आलेलं आहे फिलिपिन्सला जाऊन 2023ला. तिथून माझं स्वप्न आहे की सोलापूर शहरातले मुलं व मुली राज्यस्तरीय पातळीवर किंवा एशियन गेम जे आता इंडोरन्समध्ये चालू आहे एशियन गेम, तिथं तर आपले सोलापूरचे मुलं मुली क्वालिफाय व्हायला पाहिजे. जेणेकरून हे सेटअप इंटरनॅशनल लेवलचे सेटअप मी त्यांना इथं प्रॅक्टिसमध्ये देतो. वयस्कर लोक ज्या दिवशी दवाखान्यात जातात त्या दिवशी त्यांना कळतं की बाबा हे ट्रॅकचं महत्त्व काही आहे. जेणेकरून दवाखान्यात न जाता हे लोक ट्रॅकवर डेली एक अर्धा तास किंवा 1 तासभर वॉकिंग जरी करून गेलं ना तर हेल्थ त्यांचं इम्पॉर्टंट राहील. आणि तसंच त्यांना डायबिटीज, शुगर आणि मधुमेह जसं आजार पण होणार नाही भविष्यात. आणि यंग जनरेशन IPL आली की क्रिकेट खेळतात, फिफा वर्ल्ड कप आली की फुटबॉलच्या मागे लागतात. हे विद्यार्थी 12 महिने प्रॅक्टिस केलं पाहिजे. तर या गोष्टीसाठी हे पुढं भविष्यात काय तर करेल आपले सोलापूरचे मुलं. आजकाल पबजीचा योग चालू आहे. ते मोबाईल पबजी ह्याच मागं मुलं जास्त वेळ देतात आणि इंस्टाग्राम रोल्स करत बसतात दिवसभर मुलं. तर हे जेणेकरून कुठं थांबलं पाहिजे आणि ट्रॅक फील्डवर येऊन स्वतःचं मेंटॅलिटी किंवा शारीरिक कष्ट केलं पाहिजे हे लोक. कशा आहात ताई? बरं आहे. नाव काय तुमचं? एकता जाधव. काय करता तुम्ही आता? मी प्रोफेशनली ॲथलेटिक्स प्लस पोलीस भरतीची पण प्रॅक्टिस करते या ट्रॅकवर. लहानपणापासून हेच स्वप्न होतं? नाही, कसं जेव्हा ऑलिम्पिकला गोल्ड मेडल लागला आपल्या नीरज चोप्राला 2021ला, तेव्हापासून मला ते मोटिवेट झालं म्हणून मी तेव्हापासून ट्रॅकवरती आहे. त्याच्या आधी काय स्वप्न होतं? त्याच्या आधी कसं स्पोर्ट्स फील्ड हे माहीतच नव्हतं.
जनरली कसं लोक इंजिनिअरिंग करतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सगळं परफॉर्म करतात. माझं स्वप्न होतं की तेच, पण या मुमेंटला जाईल हे विचार केलं नव्हते. पण जेव्हा मेडल लागलं इंडियाला, गोल्ड मेडल नीरज चोपडाचं, तेव्हा मोटिवेट झाले. पण तेव्हापासून मला पण वाटू लागलं की मी पण स्पोर्ट्स फील्डमध्ये आपल्या इंडियासाठी काहीतरी करावं. त्यासाठी मी या ट्रॅकवरती तेव्हापासून आले. त्याच्याबरोबर तुम्ही बाकीच्या पण गोष्टी मॅनेज कशा करता? ॲज अ गर्ल्स म्हणून इथं मी लहान मुलींना ट्रेन करते सरांच्या मार्गदर्शनाखाली, आणि भरपूर एक्सपिरियन्स सरांकडनं मिळतात. त्याच्या थ्रूच मी सगळ्या गोष्टी मॅनेज करते असे. हो, आपण आपल्या प्रश्नांकडे पण वळूया. तुमचा पहिला प्रश्न आहे, संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव कोणते? आय थिंक देहू, आळंदी. आय थिंक नाही, कन्फर्म सांगा. देहू. कन्फर्म आहे, देहू आहे. हो, बहुतेक जन्मगाव देहू, बहुतेक तेच. कन्फर्म आहे. ताईचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे, देहूचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारेन, अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर सध्याच. ताईच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण अगदी बरोबर आहे. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची भाग्यरेखा असे कोणत्या नदीला म्हणतात? कोयना नदी. कोयना नदी. हो, बघा, कन्फर्म. 100% आय एम शुअर. तर ताईचं तिसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर अगदी बरोबर आहे. तर त्यांना मिळतं एक छान असं चांदीचं गिफ्ट. नमस्कार ताई. नमस्ते. नाव काय तुमचं? रेणुका वाघमोडे. काय करता आता तुम्ही? मी शिक्षक आहे. कोणत्या सब्जेक्ट? हिंदी, मराठी. म्हणजे कोणत्या स्टँडर्डला शिकवता तुम्ही? 5th to 7. तुमचं लहानपणापासून शिक्षकच म्हणजे टीचिंग करणं हेच ड्रीम होतं का? हो, मी लहानपणी खेळ पण खेळायचे ना, शिक्षकच म्हणून खेळायचे. माझे भाऊ बहीण हे माझे विद्यार्थी असायचे आणि मी शिक्षक असायचे. तुमचा पहिला प्रश्न आहे, सोलापूर जिल्ह्यातील माळढोक अभयारण्य कुठे आहे? उत्तर माळढोक आपलं, 1 मिनिट, जमलिंग स्टॉप. माळढोक, माळशिरस नाही, सॉरी थांबा 1 मिनिट. असं अनपेक्षितपणे तुम्ही भेटलात. मला आता सध्याला आठवेना खरंच. माळढोक. उत्तर सांगितलं ना तुम्ही. नानज. येस, नानज राईट. कन्फर्म. येस, नानज. ताईच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. हा. नानज उत्तर बरोबर आहे. तुम्हाला दुसरा प्रश्न विचारेन, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण? बाबासाहेब फाळके. सॉरी, पुरस्कार जनक म्हणताय का? चित्रपटाची एवढी तरी पण बाबासाहेब फाळकेच वाटतंय. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. म्हणजे उत्तराच्या एकदम जवळच होतात. बाबासाहेब नाही, दादासाहेब फाळके उत्तर. सॉरी. नमस्कार दादा. नमस्कार. काय करता आता तुम्ही? मी सध्या इकडचं भरती पण करतो आणि मेडिकलमध्ये पण जॉब पण करतो मी सध्या. दोन्ही मॅनेज होतं का तुम्ही? हो, करायला लागते. हा. हा. तर मेडिकल म्हणजे मग त्याच्यामध्ये फ्युचर का नाही ठेवलं? इकडं कशी काय आवड निर्माण झाली? हे ड्रीम आहे. हम्म. हे करण्यासाठी आलो. आणि कसं वापस मग पापी पेट का सवाल होता आणि जॉब भी करना पड़ता है, हा. इसलिए. तुमचा आयडल कोण आहे? म्हणजे पोलीस. म्हणजे पोलीस भरती तुम्ही करता की ज्याच्याकडे बघून तुम्ही इथं आलात? नाही, तसं तर आयडियल मध्ये तसं काय नाही. फक्त मम्मी लहानपणापासून म्हणत होती तू पोलीस इंजिनियर. मग मला त्यामध्ये काय इंटरेस्ट नव्हता ऍक्च्युली. तर मला ऍक्टिंग मध्ये असं हे असते. पण कसं आता चादर ओढून असं बघा म्हणते ना, त्यासाठी मग पोलीस भरती एकदा असं टाइमपास म्हणून करावं म्हणतो. मग ज्या या ग्राउंडवर एवढं प्रेम आलं ते कुठल्या क्रशवर पण आलं नसेल. मग इथं एवढं ग्राउंड ते करतो आणि इथंच असतो सकाळ संध्याकाळ. हा, मग ते फिटनेससाठी पण आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं, फिटनेससाठी पण हे पूर्ण करतो असं. म्हणजे सकाळी ग्राउंड, दुपारी असं अभ्यास, मेडिकलमध्ये जॉब, असं सगळं.
आपण आपल्या प्रश्नांकडे येऊयात आता. तुमचा पहिला प्रश्न आहे, तुम्ही बघा एक सेकंड, तुम्ही मगाशी म्हणत होतात की तुमच्या मित्राला गिफ्ट हा देते. हा म्हणजे मी तर असं म्हणजे कॅमेऱ्याच्या बॅकलाच होतो, असं काही इंटरेस्ट नाही मला हे करण्यासाठी. पण जेव्हा ते गिफ्ट बघितलं, माझा एक मित्र आहे देवराज, मग ते कसं असलं हे विश्वास ठेवते की देव धर्मावर असं म्हणजे हाय सगळ्याचं स्वभाव पाहिजे, पण कसं त्याला ते लय आवड आहे. सारखं सकाळ संध्याकाळ असं मंत्र जप करत असते ते, एवढं त्यांनी त्यामध्ये एवढं क्रेज आहे. मग त्याला त्यासाठी हे करावं म्हणलं मी, असं एक गिफ्ट घेऊन त्याला डेडिकेट करावं म्हणून त्याला द्यावं म्हणलं. तर तुम्ही तिन्ही प्रश्नांची उत्तरं जर बरोबर दिली तर नक्कीच तुम्ही हे विनर व्हाल, विजेता व्हाल आणि तुमच्या मित्राला गिफ्ट देऊ शकाल. प्रश्न तर थोडं तुमचा- सोपे होऊ दे हो, कारण हो, की नक्कीच. मित्रासाठी. तुमचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री कोण? पहिले ऑप्शन नाही का, ऑप्शन ऑप्शन नाहीये पण चर्चेतलं नाव आहे. महाराष्ट्र पहिले उपमुख्यमंत्री आहे माहित नाही. बघा थोडं लक्षात येईल कारण की नर्वस आहे मी आता सध्या. नाही, लक्षात उत्तर जर सांगितलं तर तुम्ही म्हणाल की अरे यार हे मला माहिती होतं. होय. त्याचे आता मग आपलं अजिंठा पवार, आपले अजित पवारची मिसेस त्याने जर नाही. काय माहिती, कन्फर्म सांगा. नाही माहिती कारण की मी अजून नाही. म्हणजे तुमच्या बोलण्यातून एवढं तर मला माहितीये, उत्तराचे तुम्ही थोडंसं कुठेतरी जवळ आलात पण काय माहिती. नाही. सांगू शकाल? नाही. ओके. पण छान वाटलं तुमच्याशी बोलून, थँक्यू. थँक्यू. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? नक्कीच आवडला असेल. या सर्वांना प्रश्न विचारून आणि त्यांच्याशी गप्पा मारून एकच गोष्ट समजली की आपण सर्वांनी आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य हीच खरी संपत्ती, हेच बरोबर आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. हा, लक्षात आहे माझ्या की तुम्हाला पण एक प्रश्न विचारायचा आहे. तर तुमच्यासाठी प्रश्न आहे, भारतातील पहिला गोलपट कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की द्या. आणि हो, तुम्हाला माहिती आहे ना नियम, ज्याच्या कमेंटला जास्त लाईक असतील तो असेल विजेता. आणि विजेत्याच्या अपडेटसाठी तुम्ही आमच्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, बिंदास बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.